आता शिवसेनेच्या 13 नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे। शिवसेनेकडून 6 नवे चेहरे दिले गेले जाण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेचे 13 जण मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती मिळते। अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे 13 मंत्री होऊ शकतात। कपिल राऊत, कपिल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या 13 नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। कोण कोण आहेत ते नेते, नेमके काय ताजे अपडेट? नक्कीच आपण पाहिलं असेल का आता मंत्री कोण, खाते वाटप कसे होणार याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे। याच्या आधी आपण पाहिलं मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि गृहमंत्री पद कोणाला मिळणार याच्यावर चर्चा सुरू होती। आता रेस लागलेली आहे ती कोण मंत्री होणार, काय आणि कोणतं खाते मिळणार। त्याच्यामध्ये संभाव्य मंत्रिपदाची यादी जी आहे ती समोर आलेली आहे। हे कदाचित नवीन चेहरे असू शकतात नवीन मंत्रिमंडळामध्ये। त्याच्यामध्ये बालाजी केनेकर असतील, प्रकाश सुरू असतील, मंगेश कुडाळकर असतील, योगेश कदम असतील, संजय शिरसाट, भरत गोगावले अशी महत्त्वाची काही नावं आहेत। प्रताप सरनाईकांचंही नाव येऊ शकतं। अशी अनेक महत्त्वाची नावं आहेत जी रेसमध्ये आहेत, त्यांची नावं पुढे येऊ शकतात। कारण की आपण याआधी पाहिलं होतं का सर्व मंत्री जे आहेत त्यांचं रेकॉर्ड कार्ड मागवलं होतं, त्यांचं प्रगती पुस्तक मागवलं होतं अमित शहांनी आणि एकंदरीतच एकनाथ शिंदेंनीही प्रगती पुस्तक तयार केलं होतं प्रत्येक आमदाराचं। आणि कोणाला किती मार्के मिळाले, कोणाची काय गुणवत्ता आहे, त्यांनी त्या 2.5 वर्षात किती कामं केलेली आहेत आणि कशा प्रकारे कामं केलेली आहेत, महायुतीमध्ये कशा प्रकारे कामं केलेली आहेत, पक्षाला चांगलंसं होईल किंवा पक्षाला काही धोका निर्माण होणार नाही किंवा इमेजला काही फटका बसणार नाही ना, अशी काही कामं केली नाहीत ना, भ्रष्टाचाराची काही कामं केली नाही ना, या सर्व गोष्टी विचार केल्या गेलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने काही नेत्यांना डिच्ची मिळू शकतो आणि काही नवीन नेते आता ह्या मंत्रिपदात येऊ शकतात असं ह्या पूर्ण लिस्टवरून कळतंय। खरं तर नवीन मंत्रिपद नवीन चेहऱ्यांच्या संधी देणं हा एक फॉर्म्युला आहे। त्याचबरोबर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टीचे आरोप आहेत, त्यांना थोडं सत्तेपासून लांब ठेवावं असाच आग्रह अमित शहा असतील, भाजपाचे मोठे नेते असतील किंवा एकनाथ शिंदे यांचाही आग्रह तोच आहे। त्यामुळे कदाचित ही सर्व नवीन मंडळींना चान्स देण्याचा प्रयत्न केला जातोय। 13 पहिली नावं समोर येत आहेत आणि 13 मंत्रिपद मिळू शकतात पहिल्या फेजमध्ये असंही कळतंय।